श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण पाहणार आहोत कुलदैवतांच्या टाकांची रचना. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरातील देवघरामध्ये पूजेमध्ये कुलदैवतांचे टाक असतात. देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी 5, 7, 9, 11 अशा वेगवेगळ्या संख्येत आढळते. ती त्या कुलाची कुलदैवते असतात. कुलदैवते टाकरूपातच पूजण्याचा संकेत आहे. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते. ज्या पद्धतीनं ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवतेही आढळतात. प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष इत्यादी देवतांचा समावेश होतो. कुटुंबाचे, कुळाचे मूळ ठिकाण, जात, कुळ इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवरती परिणाम होतो. यामुळेच प्रत्येकाची कुलदैवतेही बदललेली असतात. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरामध्ये दिसतो. भवानी, महालक्ष्मी, रेणुका इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात. मरीआई, लक्ष्मी आई, काळाई, जाणाई, यमाई, बोलाई, जरीमरी, साती आसरा अशा कितीतरी विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळामधून कुलदैवतामध्ये दिसतात. ज्योतिबा, रवळनाथ, वीर, बापदेव अशी अनेक पुरुष देवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात. तर काही मुळात एकच असणारी देवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. काही परिवारांमध्ये पूर्वज म्हणजेच पितर यांचीही स्थापना देवघरात टाकरूपाने केलेली असते. तर काही भागात चेडा, वेताळ, मुंजा अशा वेगळ्या वर्गातील देवतांची स्थापना देवघरात दिसते. एकंदर जात, कुळ, निवासाचा परिसर, मूळ निवास या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांचे रचनेवरती असतो. त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म, कुलाचाराचे, परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते. आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग्य संख्येत तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपरिक धार्मिक संकेत आहे. आपल्या देवघरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनास निषिद्ध मानले जातात. त्यामुळे या पारंपरिक संकेतांच्या दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे. आपल्या पूर्वजांनी दिलेली आपल्या कुलधर्म, कुलाचाराची परंपरा प्रत्येक परिवारास असतेच असे नाही. तेव्हा योग्य ते मार्गदर्शन असणे गरजेचे असते. आपल्या परिसरातील स्थानिक लग्न, पूजा, ज्योतिष सांगणारे व विविध विधी करणारे पुरोहित, भगत, त्याचप्रमाणे सत्संग केंद्र, बैठक असे धार्मिक जागृती करणारे यांना या विषयातील परिपूर्ण ज्ञानाची मर्यादा असते. त्यामुळे त्यांचेकडून देवघरातील टाकांच्या रचनेविषयी योग्य ते मार्गदर्शन करून घ्यावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि